जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय जय जय. आमचे मोडीव बाबा एक कीर्तनामध्ये दृष्टांत द्यायचे की एका गावात असा सप्ताह होता आणि एका माणसाला या नामाची अलर्जी होती भजनाची आणि त्याने बघितलं की सप्ताहाला दरवाजा लावला तरी पण त्याला आवाज येत होता. शेवटी तो गावाच्या बाहेर गेला तरी पण आवाज तो खूप लांब जात होता एका झाडावरती आणि रात्रीचे पूर्वी 9 ते 11 कीर्तन आपण तुम्ही 9 ते 11 ठेवलाय कारण आता सगळीकडे 7 ते 9 कीर्तन चालू झाले आणि 9 ते 11 संपतच नव्हते. ते 11:30 पावणे 12 व्हायचे. तर कीर्तन इकडे चालू आणि लांब 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 अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी देवाच्या नावाचा आवाजच येत नाही. आणि मग त्या झाडावर जाऊन बसला तो आणि झाडावर बसल्यानंतर त्या झाडाच्या खाली दोन भूत आली आणि त्याने पाहिलं की इथे कोणीतरी मनुष्य आलाय. मग त्याने बघितलं की आपण काय करतो याला आता खायचा. एक बोलतो कच्चा खाऊ, एक बोलतो भाजून खायचा. आता बोलतो भाजूनच खाऊ बोलतो आपण जरा कारण आता जरा पद्धत मनुष्य प्रगती करत चालला बोलतो आपण पण याला भाजून खाऊ. मग त्यात एक जण गेला कुठे गावात गेला. आता गावाच्या दिशेने गेल्यानंतर जसा जवळ चालला त्या ठिकाणी आणि असं भजन चालू होतं. भजन चालू होतं, देवाचं नाम गजर चालू होता आणि त्याने ऐकल्यानंतर तो पळाला. त्या ठिकाणी पळाला आणि धावत होता. अरे काय झालं, अरे झालं काय समजलं बोलतो तिकडे गावात होतं भजन चालू आहे. अरे बापरे भजन चालू आहे बोलतो. मग आता काय नाही बोलतो पळा बोलतो इथून बोलतो. मग त्या माणसाला कळालं की हरीच्या नावाने भूत पण आपण पुढे जायचं तुम्ही गेलात का ना आमच्या खेड्यामध्ये लोक असे देवा तिकडे गेले का हरे 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 राम 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 म्हणून जंगलातून तिकडे जंगल गेला का मग लगेच धावत सुटायचे. तोपर्यंत धावत सुटायचे नसते. विठ्ठला असा हा नामाचा महिमा. परंतु त्याला आपण त्या श्रद्धेने घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे बघा आपण अनेक भक्त पाहिले. आपण तुकोबऱ्यात जातो कसं सांगतात महाराज की माझी मन झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल ते देवाच्या नामस्मरणामध्ये गेले. बघा आपण पाहतो की संत मीराबाई संत जनाबाई ज्या आता बाजूला आहेत राधा किती भक्ती केली असेल. हरी आजा सावरिया रे अब तो आजा सावरिया Thank you.
एकदा टाळ्या वाजवल्या भूतकाळामध्ये सांगितलं. बघा आपल्याला भूक लागली ना, आपला बाप त्या ठिकाणी बसलाय आणि आपण झोपायला कुठे जातो? आईच्या जवळ. काय सांगतात माऊली? नाथ मला सांगतो ना, विश्रांती घ्यावया कल्पवरी. हा? नामा म्हणे चला चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. बघा झोप पाहिजे ना माणसाला, शांती पाहिजे. आपण वारीत जातो 2 दिवस असतात, एकदम मस्त वाटतं, शांत झोप लागते त्या आळंदीच्या माऊलीच्या कुशीमध्ये. आणि असे आपले अनेक संत वाङ्मय प्रमाण आपल्या जवळ आहेत. आणि हे प्रमाण, हे जे सर्व ते ज्ञान आहे, हे जिकडं तिकडं आहे, परंतु सगळं काय आहे? हे व्यर्थ आहे. माऊली त्याच्यासाठी एकच सांगतात, काय सांगतात? फक्त हरी. आणि हरी कसा आहे, किती श्रेष्ठ आहे, याची उपनिषदाला आपल्याला सुद्धा काही गरज नाही. आणि ते मला शेवटच्या त्यांना सांगतात, ज्ञानदेव म्हणे "Thank you.